1.1 क्वेश्चन नंबर 3. न्यू टॉपिक इज बिटवीननेस. मराठीत आपण त्याला दरम्यानता म्हणतो. मग दरम्यानता म्हणजे काय? मी असं तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे समजा 3 बिंदू आहेत ए, बी आणि सी. इफ वी हॅव 3 पॉईंट्स, 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स विच आर कोलिनियर, म्हणजे 3 बिंदू आहेत, भिन्न बिंदू आहेत आणि एक रेषीय बिंदू आहेत, एका रेषेवर आहेत. मग एका रेषेवर आहेत म्हणजे ती आकृती कशी असू शकते? तर 3 प्रकारे ती आकृती असू शकते. म्हणजे उदाहरणार्थ या पद्धतीने मी रेषा काढली एक, हा इकडे समजा, म्हणजे इथे कुठचा तरी एक बिंदू आहे, इथे दुसरा आहे, इथे तिसरा आहे. मग याच्यातला कोणता? आता मी असं म्हटलं समजा इथे ए मध्ये आहे. मध्ये म्हणजे याचा मध्यबिंदू नाही. लक्षात येईल, मध्यबिंदूबद्दल आपण नंतर बघणार आहोत की कोणते तरी बिंदू 2 टोकाला आहेत आणि कुठचा तरी मध्ये आहे, आतमध्ये आहे, दोघांच्या इकडे कुठेतरी आहे. किंवा इथे 3 बिंदू आहेत, त्याच्यामध्ये इथे बी असू शकतो, किंवा या रेषेच्या इथे या 3 बिंदूंच्या मध्ये इकडे सी असू शकतो. मग हे 2 बिंदू कोणते आहेत बघा, हा ए इथे आहे, तर सपोज बी अँड सी आर देअर. बी आणि सी इथे असू शकतात, म्हणजे ते असे असू शकतील, बी ए सी, म्हणजे ए आतमध्ये आहे, इथे बी आतमध्ये असेल तर कसं असेल? मग उरलं कोण? ए आणि सी. मग इकडे ए, इथे सी, सी इकडे आहे, तर उरले कोण? ए आणि बी. दिस इज पॉईंट ए अँड दिस इज पॉईंट बी. म्हणजे 3 पॉसिबिलिटी असू शकतात. एक तर उरलेल्या 2 बिंदूंच्या आतमध्ये ए असेल. मग ही आकृती अशी पण, म्हणजे 3च पॉसिबिलिटी, 3 शक्यता आहेत. मग ही आकृती असं करू शकतो, एखादा विद्यार्थी इथे सी लिहील, इथे बी लिहील, त्याने काय फरक पडत नाहीत. ए राहिला आतमध्येच, दोघांच्या मध्ये राहिला आहे, बरोबर आहे. हा पण ए बी सी, म्हणजे ए आणि सीच्या मध्ये बी आहे, ते असे म्हणू शकतो मी सी आणि ए इथे घेतला तर तेच झालं पुन्हा. ठीक आहे, म्हणजे सी आणि एची जागा चेंज केली, किंवा इकडे पण बी आणि एची जागा चेंज केली तर सी त्याच्यामध्ये आहे. मग याला बिटवीननेस म्हणतात, म्हणजेच काय? दरम्यानता. मग हे असं म्हटलं जातं की पॉईंट ए इज बिटवीन पॉईंट बी अँड सी. बघा इथे लिहिताना ह्या आकृतीमध्ये काय म्हणणार मी? तर बघा नीट लक्ष द्या. पॉईंट ए इज बिटवीन पॉईंट, किंवा डायरेक्ट बिटवीन बी अँड सी. म्हणजे बिंदू, मराठीत काय म्हणणार? बिंदू ए हा बिंदू बी आणि सीच्या दरम्यान आहे. दरम्यान याचा अर्थ काय? आतमध्ये कुठेतरी आहे, त्या रेषेवर आहे. लक्षात, ह्या रेषेवर आहे पण मध्यबिंदू नाही. म्हणजे जेवढं बी ए अंतर आहे तेवढं ए सी अंतर नाही. मग ह्या दोघांच्या दरम्यान, आणि मध्यबिंदूचा अर्थ वेगळा. मध्यबिंदू म्हणजे जेवढं बी ए तेवढंच ए सी, ते मध्यबिंदू नाही. तर दरम्यानचा अर्थ, मग जेव्हा जेव्हा तुम्ही बिटवीन म्हणणार आहात, बरं, आणि हे कसं लिहिलं जातं शॉर्टकटमध्ये? ते शॉर्टकटमध्ये बी डॅश ए डॅश सी असं म्हटलं तर, किंवा उलटं सी इकडे लिहिलं तर सी डॅश ए डॅश बी. या आकृतीसाठी हे असं लिहू शकतो. मग हे जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठेतरी पुस्तकामध्ये दिसेल तेव्हा याचा अर्थ काय समजायचा? की एक लाईन आहे, म्हणजे याचे 2 अर्थ. याचे जेव्हा जेव्हा हे असं दिसेल, समजा हे दिसलं तुम्हाला, तर याचे 2 अर्थ आहेत. एक अर्थ, ऑल द 3 पॉईंट्स आर कोलिनियर. 3ही बिंदू एका रेषेत आहेत, आणि त्या रेषेत कसे आहेत? तर मध्ये ए आहे आणि दोन्ही बाजूला त्याच्या बी आणि सी आहेत. लक्षात, म्हणजे याचे 2 अर्थ. बरोबर. मग इथे पण काय म्हणणार मी? पॉईंट बी इज बिटवीन पॉईंट ए अँड सी. मराठीत असं म्हणणार आहोत, बिंदू बी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे. मग हे लिहायचं असेल तर कसं लिहिणार? ए डॅश बी डॅश सी. म्हणजे याचा अर्थ काय? टोकाला, त्या रेषेच्या टोकाला ए आणि सी आहे, किंवा इकडे सी आणि ए पण लिहू शकतो मी. इथे उलटं असं लिहिता येईल मला, सी डॅश बी डॅश ए. टोकाला ए आणि सी आहे आणि आतमध्ये पॉईंट बी आहे. सेम वे यू कॅन हिअर राईट ए डॅश सी डॅश बी. दॅट मीन्स पॉईंट सी इज बिटवीन पॉईंट ए अँड बी. पण पुन्हा सांगतो, याचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे काय? तर हे तिघही एका रेषेत आहेत, आणि एका रेषेत असून तुम्हाला अतिशय महत्त्वाची दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा की एका रेषेत तर आहेच, आणि सी हा ए आणि बीच्या दरम्यान आहे. अशा 2 गोष्टी मी सांगितल्या. आता तिसरी गोष्ट मी शिकवतोय,
बघा आपण पुन्हा एकदा ही आकृती घेऊया. पुन्हा मी इथे पहिली आकृती घेतो आहे. समजा माझ्याकडे हे या स्वरूपात आहे BAC, म्हणजे माझ्याकडे समजा B', A', C आहे. याचा अर्थ एक लाईन आहे, आतमध्ये ए आहे, टोकाला B आणि C आहे, बरोबर. मग याचे दोन अर्थ मी सांगितले की ए मध्ये आहे आणि हे टोकाला आहेत, एका रेषेत आहेत आणि या पद्धतीने आकृती असेल. आणि अतिशय तिसरी महत्त्वाची गोष्ट जी मी आता शिकवतो आहे ती म्हणजे जेवढं बी म्हणजे हा मध्यबिंदू नाहीच आहे, पण एक लक्षात ठेवा AB अंतर आणि AC अंतर या दोघांच्या बेरजे इतकं BC डिस्टन्स आहे. म्हणजे हे 3 आहे, समजा मी असं म्हटलं BA 3 आहे आणि AC 4 आहे, तर अख्खं BC इज 3 + 4 दॅट इज 7. म्हणजे लक्षात घ्या पुन्हा एकदा मी असं लिहितो आहे की डिस्टन्स BA प्लस डिस्टन्स AC अधिक AC बरोबर डिस्टन्स BC म्हणजे हे BC अंतर कोणा एवढं तयार होईल तर BA अधिक AC. ही आकृती जर असेल तर या आकृतीत कसं म्हणणार मी, जर मला अशा पद्धतीचं रिलेशन असेल, बरोबर. मी आता आकृती काढत नाही तर इथे काय मला म्हणता येईल, मोठं अंतर कोण AB, जसं इथे मोठं अंतर कोण जे टोकाला पॉईंट आहेत ते BC, टोकाला पॉईंट आहेत ते BC, म्हणून BC बरोबर BA प्लस AC. मग तसं टोकाला AB आहे म्हणजे मला असं म्हणता येईल डिस्टन्स AB बरोबर ना, टोकाला आहे ते लांब आहेत आणि मध्ये C आहे म्हणजे AC प्लस BC किंवा CB. मग AB इज इक्वल टू डिस्टन्स A, C प्लस डिस्टन्स C, B. मग C, B म्हणा किंवा B, C असं म्हणू शकतो. ठीक आहे. आता याच्यावर आधारित आपल्याला गणितं त्यांनी दिलेली आहेत. काही वेळेला तुम्हाला म्हणजे जसं आपण इकडनं इकडे आलो तसं इकडनं इकडे जाता येईल. म्हणजे काय, समजा हे अंतर कोणत्या दोन अंतराचे, म्हणजे बघा AC आपण काय म्हटलं, जर कोलिनियर असतील तर पहिलं अंतर आणि दुसरं अंतर यांची बेरीज ह्या मोठ्या अंतरा इतके असते. किंवा उलट आहे मला म्हणता येईल की तुम्हाला काय वेळेला असं म्हणतील की शो दॅट ऑल द 3 पॉईंट्स आर कोलिनियर, एका रेषेत आहेत का चेक करा. मग एका रेषेत आता मगाशी मी जसं इथे उदाहरण घेतलं की हे 3 आहे आणि हे 4 आहे, तर 3 आणि 4 याची बेरीज 7 आली पाहिजे. मग 7 येतेच. मग कधी जर एका रेषेत असतील तर, जे एका रेषेत जेव्हा ते असतात तिन्ही पॉईंट याप्रमाणे, तेव्हा लक्षात घ्या जेव्हा तिन्ही पॉईंट एका रेषेत असतात तेव्हा मोठं डिस्टन्स जे आहे ते दोन लहान डिस्टन्सच्या ॲडिशन इतकं असतं, बेरजे इतकं असतं, बरोबर आहे. आता क्वेश्चन नंबर 3 त्यांनी दिलेला आहे बघा. इन क्वेश्चन 3 बघा पहिला प्रश्न त्या ठिकाणी, या प्रश्नामध्ये डिस्टन्स PR बघा तिसऱ्यात PR 7 दिलं आहे, PQ 10 आहे आणि QR 3 आहे. आणि हेडिंग काय दिले त्यांनी, फाइंड विच ऑफ द पॉईंट इज बिटवीन द अदर टू, कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूच्या दरम्यान आहे. मग कसं ओळखायचं, तर मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे की याच्या उलट असू शकतं. म्हणजे काय, तर काय करायचं, दोन लहान अंतर बरोबर, म्हणजे हे अंतर आणि हे अंतर या दोघांची बेरीज एवढी पूर्ण असायला हवी तर ते एका रेषेत आहेत. आपण बघा याच्यामध्ये काय करायचं, तर पुन्हा सांगतो मी, मोठं अंतर हे दोन लहान अंतराच्या बेरजे इतकं असायला हवं. विच इज द लार्जेस्ट डिस्टन्स PQ हे मोठं अंतर आहे. मग इथे लिहितो आहे PQ डिस्टन्स, पहिलं मोठं अंतर लिहूया, PQ इज इक्वल टू 10, त्याला नंबर 1 द्या. गणित सोडवण्याची पद्धत लक्षात घ्या. डिस्टन्स PQ 10 आहे आणि जे दोन लहान आहे ते खाली लिहूया, ते डिस्टन्स PR आणि डिस्टन्स QR यांची बेरीज करतो आपण, डिस्टन्स QR यांची बेरीज किती, 7 + 3 हे 7 आहे आणि हे 3 आहे, बरोबर. म्हणजे किती आलं अंतर, 10 आलं. म्हणजे हे मोठं जे डिस्टन्स आहे ते ह्या दोन लहानांच्या बेरजे इतकं आहे. म्हणजे मला असं लिहिता येईल फ्रॉम 1 and 2, मग खाली लिहायचं विधान 1 व 2 वरून, मराठीवाल्याने लिहायचं विधान 1 व 2 वरून, इंग्रजीत फ्रॉम 1 and 2 विधान 1 व 2 वरून. उत्तर सारखं आहे बघा, हे 10 तर हे पण 10 आहे, मग हे सारखं म्हणून हे बरोबर हे, म्हणजेच काय, डिस्टन्स PQ हे अंतर या दोघांच्या बेरजे इतकं आहे. म्हणजे काय, बरोबर डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR. म्हणजे काय कळलं, तर हे अंतर ह्या दोघांच्या बेरजे इतकं आहे, दोन लहानांच्या बेरजे इतकं आहे. मग अशी आपण म्हटलं की मोठं अंतर हे दोन लहानांच्या बेरजे इतकं असेल तर ते एका रेषेत असतात,
म्हणून मग इथे लिहू शकतो देअरफॉर पॉईंट पी क्यू आर आर कोलिनियर. बरोबर आहे. म्हणजे ह्या ठिकाणी कोलिनियर असं आपण म्हणणार. म्हणजेच काय याचा अर्थ एकरेषीय. पण मग कोण कोणाच्या मध्ये आहे, मधला बिंदू शोधायला लागेल. तर लक्षात घ्या हे अंतर मोठं आहे. मग हे जर अंतर मोठं आहे तर ते टोकाला म्हणजे इथे पी, इथे कुठचा तरी मध्ये आणि इकडे क्यू. मग हा पी आहे, हा क्यू आहे, हे दोन टोकाला. मग मध्ये राहिला कोणता आर. मग आरमध्ये असणार आहे. म्हणजे हे डिस्टन्स या स्वरूपातलं आहे. लक्षात म्हणजे पॉईंट आर इज बिटवीन पॉईंट पी अँड क्यू. इथे अँड म्हणा कारण त्यांनी तुम्हाला विचारलं आहे. बरोबर आहे की कोणता बिंदू कोणाच्या मध्ये आहे. तर कोणता, तर पॉईंट इथे लिहू शकता तुम्ही. पॉईंट आर इज इन बिटवीन पॉईंट पी अँड आर असं वाक्यात लिहू शकतो आपण. बघा मी इथे लिहिलं आहे बिंदू आर, पॉईंट आर इज बिटवीन पी अँड क्यू. मराठीत लिहिताना बिंदू आर हा बिंदू पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. दरम्यान म्हणजे आतमध्ये आहे पण एका रेषेत आहे. ठीक आहे. पहिलं गणित लक्षात आलं. प्रश्न तिसऱ्यातलं हा आपण पहिला आकडा बघितला. बरोबर. त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये म्हणजे एक लक्षात घ्या की जसं आपण म्हटल्याप्रमाणे की बेरीज करून पाहायची, दोन लहान अंतराची बेरीज करून पहा. आपल्या पुस्तकात आपण बघूया. ठीक आहे. म्हणजे हे कोलिनियर आहेत. बघा हे दोन लहानांची बेरीज केल्या आपण 7 आणि 3 10 आली. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण तिसऱ्याकडे जाऊया. तिसऱ्यात बघा 9 16 9 आणि 7 या दोघांची बेरीज केली तर 16 येणार आहे. म्हणजे हे पण कोलिनियर असणार आहे, एका रेषेत आहेत. बरोबर आहे. मग सोडवताना कशा पद्धतीने सोडवायचं, तर मगाच्याप्रमाणे हे ए बी याला नंबर 1 द्या, ह्या दोघांची बेरीज करा तर 9 आणि 7 16 येईल. जसं मी आत्ता इकडे दाखवलं त्याप्रमाणे. मग कोणमध्ये आहे तर हे टोकाला असणार. ए आणि बी हे टोकाला असेल. बरोबर. मग राहिला कोणता सी. म्हणजे याच्यामध्ये बिटवीननेस असा असणार आहे. हा ए आणि हा बी, मध्ये कोण सी असणार आहे. बरोबर आहे. कारण हे अंतर जास्त आहे म्हणजे ए डॅश सी डॅश बी. मग याचं वाक्य कसं लिहिणार, पॉईंट सी इज बिटवीन पॉईंट ए अँड बी. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा पाचवा अंक बघा 8 आणि 7 15 15 आहे. ठीक आहे. मग याप्रमाणे तुम्हाला लिहिता येईल. मग हे सुद्धा एक्स आणि वाय आहे. मग मध्ये कोणता येणार झेड. म्हणजे एक्स डॅश झेड डॅश वाय. बरोबर. म्हणजे पॉईंट झेड इज बिटवीन पॉईंट एक्स अँड वाय. म्हणजे हे पद्धतीने हा पहिला, हा तिसरा आणि पाचवा प्रश्न तुमच्या लक्षात येईल. आता एक नसलेला आपण गणित पाहूया. त्या ठिकाणी इथे 6वा आकडा बघूया आपण तिसऱ्यातला. सेम त्याच्यासारखंच आहे म्हणून मी बाजूलाच त्याच्या सोडवतो आहे. मग काय सांगितल्याप्रमाणे काय करा, मोठं अंतर आहे त्याला नंबर 1 द्या. मग ह्याच्यात मोठं अंतर कोण आहे 8. मग डिस्टन्स ई कॉमा एफ बरोबर 8 त्याला नंबर 1 दिला मी. ठीक आहे. आता हे दोन लहानांची बेरीज करू. म्हणजे कोण आहे डिस्टन्स डी ई प्लस डिस्टन्स डी एफ. पुढेच त्याची बेरीज करा 5 आणि 6 5 + 6 बेरीज आली 11. मग मला सांगा हे दोन अंतर सारखे आहेत का, तर नाहीत. जसं आपण मगाशी म्हटलं हे दोन सारखे आहेत, 10 बरोबर 10 आहे म्हणून हे बरोबर हे असं आपण इथे लिहिलं. म्हणून विधान 1 व 2 वरून हे अंतर बरोबर हे अंतर. इथे हे सारखं नाही आहे. नाही म्हणजे हे आणि हे सारखं असणार नाही. मग इथे लिहायचं विधान 1 व 2 वरून फ्रॉम 1 and 2 विधान 1 व 2 वरून डिस्टन्स ई एफ हे ना ई एफ हे डिस्टन्स डी ई प्लस डिस्टन्स डी एफ ह्या दोघांच्या बेरजेइतके नाही. हे आहे म्हटलं इक्वलचं चिन्ह इथे नाहीचं म्हणायचं. लक्षात आलं आहे. म्हणजे याचा अर्थ ते पॉईंट कोलिनियर नाहीत. म्हणून मग खाली लिहायचं देअरफॉर पॉईंट डी ई एफ आर नॉट कोलिनियर. बिंदू डी ई एफ हे एकरेषीय नाहीत असं मराठीत लिहायचं. आणि मग एक रेषीय नाही म्हटल्यानंतर मग जर काही वाक्य लिहिण्याची आवश्यकता नाही, कोणकोणाच्या दरम्यान असणार नाही. मग याप्रमाणे हा प्रश्न तिसरा जो आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे सोडवायचा आहे.